नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, आत्ताच पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल लागले आणि ममता बॅनर्जी यांचा सपाटून पराभव या निवडणुकीत झाला. अर्थात 15 वर्ष त्यांची सत्ता होती आणि त्यानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवलेलं आहे. आता तर त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे जे उमेदवार म्हणता येतील किंवा मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे सोपवलेलं आहे ते म्हणजे शुभेंदू अधिकारी यांचं नाव निश्चित झालं आणि एक प्रकारे आता पश्चिम बंगालच्या नव्या राजकारणाला सुरुवात होईल. पण हे सगळं झाल्यानंतरसुद्धा ममता बॅनर्जी यांना पराभव मान्यच नव्हता. आपण हरलेलोच नाही, आपला नैतिक विजय आहे असं त्या म्हणत होत्या आणि याचा आपण थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दावा दाखल करू किंवा आपण न्याय मागू असं सुद्धा त्या म्हणालेल्या आहे. त्यामुळे त्यांना हा पराभव मान्य नाही. खुर्ची सोडणार नाही, आपण काही करा, मी खुर्ची सोडणार नाही. शेवटी ते सरकार बरखास्त केलं हा भाग वेगळा, पण ही भूमिका होती त्यांची. गेल्या काही वर्षांमध्ये हे जे कोणी पराभूत होणारे पक्ष आहेत ते आपला पराभव मान्यच करत नाही आहेत. आम्ही पराभूतच झालेलो नाही. किंबहुना स्वतःच्या पराभवाबद्दल बोलण्यापेक्षा जो कोणी विजयी झालेला आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टी पक्ष विजयी झाला असेल तर ते कसे विजयी झालेले नाहीत, त्यांनी विजय मिळवण्यासाठी कसं काय काय चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, गैरप्रकार केलेले आहेत, हे सांगण्यात हे सगळे विरोधी पक्ष मशगूल असतात, पण स्वतःचा पराभव काही मान्य करत नाही. आणि जवळपास प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य असतं की आमचा नैतिक विजय झालेला आहे. आता नैतिक विजय म्हणजे काय असतं हे माहिती नाही. म्हणजे अशी कुठेही संविधानात काही संकल्पना नाही आहे की समजा तुम्ही हरलात तरी तुमचा नैतिक विजय असू शकतो. आणि नैतिक विजय असल्यावर काय करायचं, म्हणजे त्याच्यासाठी जो कोणी पक्ष पराभूत झाला असेल त्याने आपल्या मुख्यालयात स्वतःचं एक कॅबिनेट तयार करायचं, मंत्रिमंडळ तयार करायचं, त्याचा मुख्यमंत्री कोणतरी जो पराभूत झालेला असेल त्यालाच मुख्यमंत्री बनवायचं, स्वतःच काहीतरी निर्णय घ्यायचे, स्वतःच जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटनं करायची. हे असणार का त्याच्यामध्ये? नैतिक विजय म्हणजे नेमकं काय? जनतेने एकदा मतं दिली आणि हे निश्चित झालं की अमुक या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यात, दुसऱ्या पक्षाला कमी जागा मिळाल्यात, त्यामुळे जो जास्त जागा जिंकणारा पक्ष आहे तो विजयी झाला, त्याला सत्ता स्थापनेचा अधिकार आहे. एवढं साधं सोपं समीकरण आहे. आणि त्याच्यात पराभूत झालेल्या पक्षाने मान्य करायचं असतं की जनतेचा कौल जो आहे तो मला मान्य आहे, आमच्याकडून काही चुका झाल्या, आमच्याकडून काही त्रुटी राहून गेल्या, जनतेच्या मनात जे किंवा त्यांना जी अपेक्षा होती त्या पद्धतीने आम्ही काम करू शकलो नाही, त्यामुळे जनतेने आम्हाला बाहेर ठेवलं, पण पुढच्या वेळेला आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, कष्ट उपसू, जनतेच्या मनात जे काय आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू की त्या दृष्टीने आम्ही काम करू, हे सांगता येऊ शकतं. पण असं कोणीच सांगत नाही हल्ली. गेल्या काही वर्षामध्ये प्रत्येक पराभूत पक्षाचा नेता जो आहे तो नैतिक विजय मिळाला, मी पराभूत झालेलोच नाही, मी खुर्ची सोडणार नाही, अशा पद्धतीची वेडगळ वक्तव्य जे ती करायला सुरुवात करतोय. केजरीवाल जे ते पराभूत झाले ते लगेच तिकडे पंजाबला गेले. दिल्लीत पराभूत झालेले आहेत तर दिल्लीमध्ये काम करू, दिल्लीत आत्ता जे काही भाजपाचं सरकार आहे ते पुढच्या वेळेला किंवा ते कसं अपयशी आहे, त्यांची कशी कोंडी करता येईल, त्यांच्यावर कसे आरोप करता येतील, हे न बघता केजरीवाल कुठे गेले? पंजाबमध्ये. आणि तिकडे वेगवेगळ्या ताफ्यांचं ते फिरत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की भगवंत मान मुख्यमंत्री आहेत हेच कळायला मार्ग नाही. ते स्वीकारायलाच तयार नाहीत की आपला पराभव झालेला आहे आणि आपण दिल्लीत काम करून पुन्हा दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बनूया. त्याऐवजी पंजाबकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आता हा पश्चिम बंगालचा निकाल लागल्यावर अखिलेश यादव हे खास ममता बॅनर्जींना भेटायला गेले, गळाभेट झाली, काय त्यांना उपरणं घातलं, कौतुक केलं. मग लोकांना असं वाटायला लागलं की ममता बॅनर्जी जिंकल्यात की काय, त्या पराभूत झालेल्या आहेत. पण दाखवायचं असं की नाही, तुमच्या अन्याय झालेला आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करायचा. राहुल गांधींच्या माथी तर कित्येक पराभव आहेत.
मला वाटतं आता सेंच्युरी होणार आहे पराभवांची. पण तरी त्याच्यावर काही उपाययोजना आहे का? तर नाही. रोजच्या रोज मोदींना शिव्या घालणं, परदेशात जाऊन शिव्या घालणं, देशात शिव्या घालणं, प्रवक्त्यांकडून कशी निर्भत्सना करणं, याच्या पलीकडे काहीच होत नाही. त्यामुळे पराभवच्या पराभव एकामागोमाग एक मिळत आहेत. पण तो काय पराभव नाही, पराभूत हे मोदीच झालेले आहे. हेच वारंवार सांगायचं. आणि मग आरोप कशावर करायचे? EVM मध्ये काहीतरी घोळ घेतलेला आहे, निवडणूक आयोगच काहीतरी भाजपाच्या सोबत आहे, मतदार जे आहेत तेच आपल्या बाजूने नाही आहेत, काही जे काही मनाला येईल ते सांगत सुटायचं. आणि त्यातून आपला पराभव का होतो, आपण का हरतोय, का लोक आपल्याला मत देत नाही आहेत, याचा विचारच करायचा नाही. भारतीय जनता पार्टीसुद्धा काही वर्षांपूर्वी, काही दशकांपूर्वी ज्यांच्याकडे 2च खासदार होते, तिथून ते आज इथपर्यंत पोचले 2014पर्यंत, जेव्हा त्यांचे 300 खासदार झाले, बहुमत मिळालं. आणि एवढंच नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आज त्यांची सत्ता आली. अनेक ठिकाणी पहिल्यांदा सत्ता आली, अनेक ठिकाणी पहिल्यांदा आमदार निवडून आला. जसं केरळमध्ये 2016मध्ये पहिल्यांदा आमदार निवडून आला. आता 3 आमदार आहेत फक्त तिथे. पण अर्थात ती पण त्यांच्या दृष्टीने चांगली बाब आहे, त्यांच्या दृष्टीने की 3 आमदार आता झालेले आहेत. पुढे आणखी आपण जिंकू. तिरुवनंतपुरममध्ये महापालिका त्यांनी जिंकली पहिल्यांदा इतक्या भारताच्या इतिहासामध्ये. म्हणजे पहिल्यांदाच केलं ना त्यांनी. त्यांनी कधी असा दावा केला नाही की आम्ही पराभूत झालेलो नाही, काँग्रेस जे आहे तीच काहीतरी वाईट करते त्याच्यामुळे आम्ही पराभूत होतो, की आम्ही पराभूत दिसतोय, असा दावा केला नाही. त्यांनी कष्ट उपसले. पश्चिम बंगालमध्ये इतकी वर्ष काँग्रेस, डावे, तृणमूल काँग्रेस यांचीच सत्ता होती, पण पहिल्यांदा त्यांनी सत्ता मिळवली. पण त्याविषयी जळफळाट आहे लोकांच्या मनात, या सगळ्या नेत्यांच्या मनात. कारण हे सगळे नैतिक विजयाचे मानकरी आहेत. यांना सगळ्यांना नैतिक विजय मिळाल्याचा फक्त आनंद आहे. आपण कसे जिंकू शकतो, भाजपाला कसं पराभूत करता येईल, काय नेमका त्यांची शक्तिस्थळं आहेत, काय बलस्थानं आहेत, कोणत्या त्रुटी आहेत त्यांच्याकडे, काय कमकुवत आहे त्यांच्याकडे, कोणत्या बाबतीत ते कमजोर आहेत, त्याचा फायदा उचलून आपण जिंकू शकतो का, आपल्या विचारधारेमध्ये किंवा आपल्या वाटचालीमध्ये काहीतरी बदल करता येईल का, असा कोणताच विचार नाही. त्याच्यामुळे हे सगळे नैतिक विजयाचे मानकरी ठरलेले. आता जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पश्चिम बंगालमध्ये हा जो विजय मिळवला भारतीय जनता पार्टीने, त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं की अत्यंत निर्णायक विजय मिळवला, ऐतिहासिक विजय आहे तुमचा. आणि तो ऐतिहासिकच आहे, कारण पहिल्यांदाच इतक्या वर्षात भाजपा तिकडे सत्ता बनवू शकलेली आहे, स्थापन करू शकलेली आहे. त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं, 4 ओळी लिहिल्या. पण त्यामुळे सुद्धा इकडच्या विरोधकांना जळफळाट झाला. मोदी कसे काय त्यांचं अभिनंदन करू शकतात? मग ते काँग्रेसचे प्रवक्ते जे मध्यंतरी त्यांची पळापळ झाली होती आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काहीतरी कागदपत्र दाखवली म्हणून, ते पवन खेडा, ते म्हणतात की पराभूत जे लोक असतात त्यांनी धडा घेतलाच पाहिजे, पण सगळ्यात जास्त धडा जिंकलेल्या माणसाने घेतला पाहिजे. मी किती मूर्खपणा आहे बघा. मी जो जिंकतो त्याने धडा घेऊनच काहीतरी मेहनत घेतली म्हणून तो जिंकला, पण पराभूत माणसाने धडा घ्यायचा नाही. त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी कोणाची? जिंकलेल्या माणसाची. म्हणजे त्यातून हे दाखवायचे की काँग्रेसला काही धडा घेण्याची गरज नाही आहे. धडा कोणाला घ्यायचा आहे? तर भाजपाला धडा घ्यायचा आहे. भाजपाने धडा घ्यावा. आम्ही आपले इथे बसून राहू, आम्ही टीका करू भाजप कसा वाईट पक्ष आहे म्हणून. उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी तर ट्रम्पना पत्रच लिहिलं शुक्रवारी की तुम्ही जे काय अभिनंदन करताय ते आमच्या देशामध्ये हस्तक्षेप करू नका, आमच्या लोकशाहीमध्ये. आमचं आम्ही बघून घेऊ. आणि या निवडणुका कशा जिंकल्या ते तुम्हाला माहिती नाही आहे. कसा निवडणूक आयोगाचा उपयोग केलेला आहे, कशा पद्धतीने इकडे सशस्त्र दलं आणली आणि त्याच्यामुळे लोकांवर दबाव टाकलेला आहे. ममता बॅनर्जीसुद्धा नाराज झालेले आहेत. हे सगळं त्यांनी पत्रामध्ये लिहिलं. कोणाला लिहिलेलं आहे? ट्रम्पना पत्र. आता ट्रम्पना काय माहिती संजय राऊत कोण आहेत आणि ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते कुठले खासदार आहेत का आमदार आहेत, याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही. पण त्यांना पत्र लिहिलं. मी जो काही त्यांनी अभिनंदन केलेलं आहे बाकी काहीच नाही, पण त्याच्यावर सुद्धा जळफळाट आहे. तुम्ही अभिनंदन खरं तर विरोधी पक्षांनी अभिनंदन करायला पाहिजे मन मोकळं करून, की चला तुम्ही जिंकलाय, तुमचं अभिनंदन, पुढच्या वेळेला आम्ही आणखी तयारी करू.
ही भावना कुठेही आजकाल राजकारणामध्ये दिसत नाही आहे, विरोधी पक्षांमध्ये. आणि त्यातून मग लोकांमध्ये एक असं दाखवलं जातं की आम्ही पराभूत नाही, आम्ही नैतिक विजय मिळवलेला आहे, आम्हीच मुख्यमंत्री आहोत, आम्हीच पंतप्रधान आहोत, तुम्ही आमच्याच बाजूने बोललं पाहिजे, आम्ही जे काय करतोय तेच चांगलं आहे असंच म्हटलं पाहिजे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करतात ते योग्य नव्हे, कारण ते जिंकलेलेच नाहीत. तर ही जी काय भावना आहे पराभवाची, पराभूत मानसिकता जी आहे ती विरोधकांमध्ये इतकी तयार झालेली आहे की त्यांनी त्याला आता नैतिक विजय असं नाव दिलेलं आहे पराभवाला. आणि त्या विजयाचे सगळे मानकरी आहेत. मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा पराभूत झाले की टीका तीच होते, EVMवर नाव टाकलं जातं. उद्धव ठाकरेंनी तर 2019ला विजय मिळाला असताना जाऊन पराभूतांच्या सोबत सत्ता स्थापन केली. हे पराभवाचं एवढं वेड लागलेलं आहे ना की पराभवाला नैतिक विजय म्हणायला सुरुवात केली. अशी सगळी स्थिती देशामध्ये आहे. त्यामुळे हे सगळे नैतिक विजयाचे मानकरी आहेत. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.